नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मोत्याची ही झेंडूची फुले कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल हिरव्या रंगाचे आणि पिवळ्या रंगाचे मणी. हे मणी 6 नंबरचे आहेत. त्यानंतर सुई लागेल, नायलॉनचा धागा लागेल आणि धागा कट करायला कात्री लागेल. सर्वप्रथम धाग्यामध्ये 5 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि त्यांची अशी गाठ मारून घ्यायची आहे. तुम्ही इथे 4 नंबरचे मणी सुद्धा वापरू शकता. छोटी छोटी फुलं खूप छान दिसतात. साईजनुसार तुम्ही मणी घेऊ शकता. तर इथे मी 2 ते 3 गाठी मारून घेत आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे तो लूज पडत नाही. आता या एका हिरव्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता धाग्यात 4 हिरवे मणी घालून घ्यायचे आहेत आणि ज्या मण्यातनं धागा बाहेर काढलाय त्याच्या मागच्या हिरव्या मण्यातनं आणि ज्यातून धागा बाहेर निघालाय तो हिरवा मणी, अशा 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. इथे आपला 6चा राऊंड तयार झालेला आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता या पुढच्या एका हिरव्या मण्यातनं आपण धागा बाहेर काढून घेऊया आणि धागा ओढून घेऊया. आता आपण या पुढच्या 2 हिरव्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. हे बघा. आता आपण धाग्यात 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि ज्या हिरव्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच्या मागचा हिरवा मणी आणि ज्यातून धागा बाहेर निघालाय तो, अशा 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. मग धागा या पुढच्या एका हिरव्या मण्यातनं सरकवून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. या हिरव्या मण्यातनं आपण धागा बाहेर काढून घेतलाय. आता धाग्यात 5 हिरवे मणी घालून घ्यायचे. ज्या मण्यातनं धागा बाहेर निघालेला आहे त्याच हिरव्या मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा. म्हणजे इथे आपला हा 6चा राऊंड तयार होईल. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता या पुढच्या 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा ओढून घ्यायचा. इथे आपला 6चा राऊंड झाला. मध्ये हा 5चा राऊंड आहे. आता इथे पुन्हा आपण 6चा राऊंड तयार करून घेऊया. त्यासाठी धाग्यात 5 हिरवे मणी ओवून घ्यायचे. ज्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच हिरव्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. म्हणजे इथे हा आपण 6चा राऊंड तयार होईल. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता या खालच्या हिरव्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेऊया. धागा घट्ट ओढून घेऊया. मग हा पुढचा अजून एक हिरवा मणी, यातनं धागा बाहेर काढायचा. मग हा 3रा हिरवा मणी, यातनंही धागा बाहेर काढायचा. आणि हा 4था हिरवा मणी, यातनं पण धागा बाहेर काढून घ्यायचा. 4 हिरव्या मण्यातनं आपण धागा पुढे सरकवून घेतलेला आहे. आता धाग्यात 3 पिवळे आणि 2 हिरवे मणी ओवायचे. या हिरव्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे तयार झालेलं दिसेल. आता आपण या पिवळ्या मण्यांमधनं धागा बाहेर काढणार आहोत. हा पहिला पिवळा मणी, मग हा दुसरा पिवळा मणी,
मग हा तिसरा पिवळा मणी आणि आता हा पुढचा हिरवा मणी असा धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे। 4 मण्यातनं आपण धागा बाहेर काढून घेतला। आता 5 पिवळे मणी घालून घ्यायचे आहेत। या हिरव्या मण्यातनं ज्यातून धागा बाहेर निघालाय त्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा, जिथे हा असा 6चा राऊंड तयार होईल। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता आपण धागा पुढे सरकवूया। या एका हिरव्या मण्यातनं धागा बाहेर काढला, धागा घट्ट ओढून घ्यायचा। आता हा दुसरा हिरवा मणी, यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि आता या पिवळ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे। हे बघा, आता आपण धाग्यात 2 पिवळे मणी ओवून घ्यायचे आहेत। हा जो हिरवा मणी आहे या हिरव्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा। पिवळ्याच्या समोरचा हा जो हिरवा मणी आहे यातनं धागा खाली काढून घ्यायचा, धागा घट्ट ओढून घ्यायचा। मग या खालच्या 2 हिरव्या मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा। मग हा एक पिवळा मणी, यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता हा अजून एक पिवळा मणी आणि हा दुसरा पिवळा मणी, यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि या पुढच्या हिरव्या मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे। आता 2 हिरवे आणि 2 पिवळे मणी ओवायचे आहेत। या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। हा 6चा राऊंड आपला तयार झाला। आता या हिरव्या मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा। मग हा वरचा हिरवा मणी आणि अजून एक हिरवा मणी, यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता आपण पिवळ्या मण्यांचा राऊंड करणार आहोत। 5 पिवळे मणी ओवून घ्यायचे, या हिरव्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। दोन्ही बाजूला समान आपलं तयार झालेलं दिसेल तुम्हाला। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता आपण या 2 पिवळ्या मण्यांमधनं धागा बाहेर काढून घेऊया। आधी हा पहिला पिवळा मणी, मग हा दुसरा पिवळा मणी, ह्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। हे बघा, इथे आता आपल्याला पुढचा राऊंड करायचा आहे। त्यासाठी 4 पिवळे मणी ओवून घ्यायचे, यातनं धागा बाहेर निघालेला आहे। याच पिवळ्या मण्यातनं ज्यातून धागा बाहेर निघालाय त्यातनंच धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा। इथे हा आपला 5चा राऊंड तयार झाला। आता या पहिल्या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, मग हा दुसरा पिवळा मणी, मग हा तिसरा पिवळा मणी, मग हा चौथा पिवळा मणी, मग हा 5वा पिवळा मणी, यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि अजून एक 6वा पिवळा मणी, यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने पुढची पाकळी आपण तयार करूया। 3 पिवळे मणी ओवून घेतलेले आहेत। या पहिल्या पिवळ्या मण्यातनं 5च्या राऊंड मधल्या पहिल्या पिवळ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा। मग आता खालचे 2 पिवळे मणी, यातनं धागा बाहेर काढून घेऊया। 2 पिवळ्या मण्यातनं काढून घेतलाय। आता पुढचा 1 पिवळा मणी आणि त्याच्या पुढचा, म्हणजे अजून पुढच्या 2 पिवळ्या मण्यातनं आपण धागा पुढे सरकवून घेतलाय आणि या एका पिवळ्यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे। इथे आपल्याकडे आता 4 पिवळे मणी ऑलरेडी आहेत, तर 6चा राऊंड होण्यासाठी म्हणून आपण 2 पिवळे मणी ओवून घेऊया। ह्या पिवळ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे, धागा घट्ट ओढायचा आहे। आता
हे खालचे 2 पिवळे मणी, हा पहिला हा दुसरा, यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर हा एक पिवळा मणी, यातनं धागा वर काढून घ्यायचा। मग हा दुसरा पिवळा मणी, हे बघा, आणि आता हा तिसरा पिवळा मणी, यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे। इथनं धागा आपला बाहेर निघालेला आहे। आता आपण 3 पिवळे मणी घालून घेऊया। या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, 6चा राऊंड झाला पाहिजे। मग या खालच्या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा, त्याच्या पुढच्या पिवळ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा। तर इथे जसं आपण 5चा राऊंड केला तसाच इथेही करणार आहोत। त्यासाठी या पुढच्या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे जसा केलाय 5चा राऊंड या 2 मण्यांवरती, तसाच आपण आता या 2 मण्यांवरती 5चा राऊंड करून घेणार आहोत। त्यासाठी 3 पिवळे मणी ओवून घेऊया। ज्यातून धागा बाहेर निघालाय त्याच्या मागचा पिवळा मणी आणि धागा निघालेला मणी, अशा 2 मण्यांमधनं धागा बाहेर काढून घेऊया। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे, म्हणजे तो लूज पडत नाही। आता मी हे जरा उलट करून घेत आहे, म्हणजे डाव्या बाजूला दोरा आहे तो उजव्या बाजूला येईल असं पकडत आहे। या मण्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे। तर आता आपण हा पहिला पिवळा मणी, त्यानंतर हा दुसरा पिवळा मणी, मग हा तिसरा पिवळा मणी आणि हा चौथा पिवळा मणी, असा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता 4 पिवळे मणी घालून घ्यायचे आहेत। या जॉईंटवर आपल्याला 6चा राऊंड करायचा आहे। तर ज्यातून धागा बाहेर निघालाय त्याच्या मागचा पिवळा मणी आणि धागा बाहेर निघालेला पिवळा मणी, अशा 2 मण्यांमधनं धागा काढून घ्यायचा। हे बघा, इथे हा 6चा राऊंड आपला तयार झाला। आता पुढचा हा पहिला पिवळा मणी, त्यानंतर हा दुसरा पिवळा मणी, तिसरा पिवळा मणी, अशा या 3 मण्यांमधनं धागा वर काढून घ्यायचा आहे। इथे आपल्याकडे 4 मणी ऑलरेडी आहेत, तर 6चा राऊंड होण्यासाठी 2 पिवळे मणी आपण घालून घेणार आहोत। या पिवळ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे, धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। इथे हा 6चा राऊंड तयार झाला। आता आपण हा खालचा एक पिवळा मणी, यातनं धागा बाहेर काढायचा। मग हा पुढचा पिवळा मणी, यातनं धागा बाहेर काढायचा। मग हा तिसरा पिवळा मणी, यातनं धागा बाहेर काढायचा। मग हा चौथा आणि हा 5च्या राऊंड मधला 5वा मणी, अशा 5 मण्यांमधनं आपण धागा बाहेर काढून घेतलेला आहे। आता इथे आपल्याकडे 3 मणी ऑलरेडी आहेत, तर 3 पिवळे मणी घालून घेऊया। या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। 6चा राऊंड आपल्याला इथे व्हायला हवाय। धागा खाली काढून घ्यायचा, हा 6चा राऊंड तयार झाला। आता या संपूर्ण 6च्या राऊंड मधनं धागा फिरवून घ्यायचा आहे। हा पहिला मणी, मग हा दुसरा मणी, हा तिसरा मणी, चौथा मणी, मग हा 5वा मणी। या संपूर्ण 6च्या राऊंड मधनं आपण फिरवून घेत आहोत। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। मग हा पुढचा एक मणी आणि हा एक पिवळा मणी, यातनं धागा वर काढून घ्यायचा। आता इथे आपल्याकडे 3 मणी ऑलरेडी आहेत, तर आपण 2 मणी ओवून घेऊया। 5चा राऊंड करायचा आहे म्हणून या समोरच्या पिवळ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा। इथे आपल्याला हा 5चा राऊंड करायचा आहे। अशा पद्धतीने हे दिसेल। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता आपण कुठल्या तरी एका कोपऱ्यात येणार आहोत। या एका पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढला,
मग हा दुसरा पिवळा मणी, यातनं धागा बाहेर काढला, तिसरा पिवळा मणी, यातून धागा पुढे सरकवला, मग हा चौथा पिवळा मणी, यातनं धागा खाली काढून घेतला, मग हा एक हिरवा मणी, मग एक पिवळा मणी आणि त्याच्या पुढचा एक पिवळा मणी. असं कुठल्या तरी एका बाजूला आपण घ्यायचं आहे, एकतरी ह्या साईडला किंवा या बाजूला पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता 3 पिवळे मणी ओवून घ्यायचे आहेत. ज्या मण्यातनं धागा बाहेर काढलाय त्याच मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा. 4चा राऊंड तयार झाला. असंच आपण प्रत्येक मण्यावर आता 4-4चा राऊंड करून घेणार आहोत. या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 पिवळे मणी ओवायचे आहेत. या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा 4 मणी पुढे सरकवायचा. पहिला पिवळा मणी, त्यानंतर हा दुसरा पिवळा मणी. प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढायचा आहे. हा तिसरा पिवळा मणी आणि हा चौथा पिवळा मणी. असा धागा पुढे सरकवून घ्यायचा. पुन्हा आपण 2 पिवळे मणी ओवून घ्यायचे आहेत. या पिवळ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. मग हा खालचा पिवळा मणी आणि पुढच्या पिवळ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा. अशाच पद्धतीने आपण 2-2 पिवळे मणी ओवून घेणार आहोत. सगळीकडे 4-4चे राऊंड झाले पाहिजेत. परत आपण 2 पिवळे मणी घालून घेऊया. या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा 4 मणी पुढे सरकवायचा. पहिला पिवळा मणी, दुसरा पिवळा मणी. प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. तिसरा पिवळा मणी आणि हा चौथा पिवळा मणी. असा धागा बाहेर काढून घ्यायचा. पुन्हा 2 पिवळे मणी ओवून घेऊया. या पिवळ्या मण्यातनं धागा खाली काढून घेऊया. खालचा पिवळा मणी आणि पुढचा पिवळा मणी. असा धागा वर काढून घ्यायचा आहे. ही पद्धत फॉलो केल्यामुळे आपल्याला मध्ये गॅप दिसत नाही. अशाच पद्धतीने आपण हे सगळे 4चे राऊंड करून घेऊया. पुन्हा मी 2 पिवळे मणी ओवून घेते. खालच्या पिवळ्या मण्यातनं धागा वर काढला आणि आता 4 मणी धागा पुढे सरकवून घेत आहे. अशाच पद्धतीने आपण हे पूर्ण फूल तयार करून घेणार आहोत. हे बघा, धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.